आज आपण या व्हिडिओमध्ये देशातली सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय बँकेने सर्व जनधन खातेधारकांसाठी व तसेच नवीन जनधन खाते उघडणाऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। पीएमजेडीवाय म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील महिला व सर्वसामान्य गरीब नागरिकांचे बँक खाते शून्य रकमेसह म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते। पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांवर विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो, जसे की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, मोफत रेशन धान्य योजना, पीएमएमव्हीवाय योजना इत्यादी योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या जनधन बँक खात्यात जमा करण्यात येतो। याशिवाय पीएमजेडीवाय योजनेच्या लाभार्थी खातेदारांना म्हणजे जनधन खातेदारांना अनेक सुविधा सरकारकडून देण्यात येतात। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे। गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, वंचित घटकांना सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, हे या योजनेमागील मुख्य कारण होते। या योजनेची सर्वात महत्त्वाची म्हणजे जमेची बाजू म्हणजे हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील। आता पाहू या जनधन खात्याचे फायदे काय आहेत। नंबर 1, जनधन खात्यासोबतच खातेधारकाला 1 रुपये डेबिट कार्ड दिले जाते। या कार्डवर 2 लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो। नंबर 2, जनधन खातेधारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते। नंबर 3, याशिवाय जर जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला 30,000 रुपये दिले जातात। नंबर 4, भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी 10 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकतो। नंबर 5, सर्व सरकारी योजनांचे पैसे या जनधन बँक खात्यात सरकारकडून जमा केले जातात व तसेच देशभरामध्ये कुठेही या जनधन खात्यातून पैसे ट्रान्सफर करता येतात। नंबर 6, या बँक खात्यात बॅलन्स मेंटेन करण्याची खातेदारांना आवश्यकता नाही, म्हणजे कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची खात्यामध्ये काही गरज नाही, कारण हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे। नंबर 7, जनधन खातेधारकाला आपल्या बँक खात्यात पैसे नसतानाही 10,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळू शकते, म्हणजेच 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते। मात्र ही सुविधा खाते उघडल्यानंतर काही महिन्यानंतर मिळते। मात्र यासाठी खातेधारकांना आपले बँक खाते व्यवस्थित मेंटेन आणि देवाणघेवाण करावी लागते। स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून अलीकडेच सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी एक ट्विट करून या संदर्भातील माहिती देशातील सर्व जनधन खातेदारांना आणि भारतीय नागरिकांना दिली आहे। एसबीआय बँकेने आपल्या ट्विट मध्ये पुढे असे म्हटले आहे की या जनधन योजनेसंबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 1800-1234 किंवा 1800-2100 या क्रमांकावर संपर्क साधू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।